इतिहास लिहिता लिहिता काही माणसं इतिहास घडवतात. कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या लेखणीची ताकद समजते ती व्यक्ती निश्चितच काहीतरी घडवू शकते. कारण आपण आपल्या लेखणीची ताकद ओळखली पाहिजे. बऱ्याच वेळेला काय असतं की कोणीतरी लागतं निमित्त आपल्याला सांगणारं, कोणीतरी लागतं टोचून बोलणारं. कारण असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. कारण ते असल्याशिवाय या ठिकाणी आपल्यातला माणूस जागा होत नाही. अगदी मागच्या अनेक वर्षापासून इतिहास हा विषय म्हटलं आणि ऐतिहासिक संशोधन म्हटलं की एक नाव प्रामुख्याने येतं. ते म्हणजे या अंबानगरीतील सेवानिवृत्त प्राचार्य सन्माननीय डॉक्टर एस गाठाळे सर. आज मुलाखतीच्या माध्यमातून सरांचा जो काही जीवन प्रवास आहे तो आपल्याला पाहायचा आहे. कारण आज या ठिकाणी लोकांना, त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांना गाठाळ सर म्हटलं की एक लेखक आणि एक उत्तम प्राध्यापक नाही का, एवढी ओळख आहे. परंतु सर कसे घडले हे जनरली माहीत नाही. तर ते आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून की जिथनं काहीच ओळख नव्हती नाही का. अगदी वडील एक शेतकरी आणि त्या काळामध्ये असं होतं की शिकायचे, पण किती शिकायचे आणि काय होते हे माहीत नव्हतं. तर एक विचार असं वाटतं की बालपण नेमकं कसं गेलं, म्हणजे तुमचा भूतकाळ कसा होता नेमका, बालपणीचे दिवस, त्या आठवणी काय आहेत नेमक्या? वडील शेतकरी होते, पशुपालक होते. अंबेजोगाई या तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयीसुविधा त्या काळात बऱ्यापैकी होत्या. येथे जिल्हा परिषदचं एक हायस्कूल होतं, ते खूप नामवंत असं होतं. त्या शाळेमध्ये माझं मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. सर, माणूस कितीही पुढे गेला तरी आई आणि वडील हे हृदयामध्ये कायम असत नाही का, आणि तुमच्याही आहेत ते. तर लहानपणी जे तुम्ही पाहिलं, म्हणजे त्यांचं जे वागणं बोलणं असेल, समाजातलं वावरणं असेल, तर वडील कसे होते नेमके तुमचे? वडील साधे शेतकरी होते, परंतु आपल्या मुलांना शिकावं ही त्यांची खूप तळमळ होती आणि ते सातत्यानं माझ्या अभ्यासाकडं लक्ष देत असत. वडील शेतकरी होते, शेतामध्ये राबणारे होते. तर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपणही शेतकरी व्हावं? कारण आपले आई वडील जसे असतात. मला अभ्यासाची खूप आवड होती आणि मी सतत पहिल्या वर्गापासून मॅट्रिकपर्यंत वर्गामध्ये दरवर्षी पाहायला येत होतो. म्हणजे अभ्यासाची तुम्हाला गोडी होती नाही का? जसं तुम्ही वडिलांबद्दल बोलला तसं मला तुमच्या आईबद्दल ऐकायचं. काय नाव तुमच्या आईचं? तुमच्या आईचं नाव काय तुमच्या? आईचं नाव काशीबाई. आज आणि आई आमची गृहिणी होती, परंतु उत्तम गृहिणी होती आणि आपल्या मुलांना शिकलं पाहिजे याची तळमळ आमच्या आईला पण होती. तर मी शाळेत वेळेवर जावं म्हणून लवकर उठणे, माझा डब्बा तयार करून देणे, या गोष्टी आई तळमळीने करत असे. अगदी देवासमान असलेल्या तुमच्या मातोश्री काशीमाई नाही का, आणि तुमचे वडील सोपानराव, आज हे दोघे नाहीत नाही का? दोघे. आज ज्या ज्या वेळेला या टप्प्यावर जेव्हा त्यांना तुम्ही आठवता, काय नेमकी आठवणी त्यांच्या? दोघेही खूप प्रेमळ होते. दोघांनाही माझ्या शिक्षणाबद्दल खूप तळमळ होती. शाळेतल्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना भेटून ते माझ्या अभ्यासाची चौकशी माझ्या परस्पर करत असत आणि शिक्षक काय म्हणाले ते मला सांगत असत. असं म्हणतात की पुत्र असावा ऐसा गुंडा की त्याचा तिन्ही डोकी झेंडा. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं एक सार्थक झालं आहे वडिलांचं की ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं खरं नाही का. सर, एक विचार असं वाटतं की त्या काळात तुमचा जो काही परिवार होता, गाठाळ परिवार नाही का, तर घरातलं वातावरण कसं असायचं नेमकं? म्हणजे अगदी काही कुटुंबाची एक वेगळी ओळख असे, तशी तुमच्याही कुटुंबाची ओळख होती. ती ओळख काय होती नेमकी? आमच्या कुटुंबात शिकलेले
शिकलेला मी पाहिला. अच्छा. माझ्या चुलत्याचा मुलगा तो पण प्राध्यापक झाला पुढे. तो पण म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता, तर त्याची सुद्धा मला प्रेरणा होती. अच्छा. त्याशिवाय माझ्या चुलत्याची 2 मुलं ही BA MA असं काही एकूणच काय आहे शिक्षण. की तुमचा त्या काळातला हा जो परिवार आहे गाढवाळ परिवार एक आदर्श परिवार नाही का. सर एक विचार असं वाटतं की म्हणजे अभ्यासामध्ये ही गोडी म्हणजे लागण्याचं नेमकं कारण काय ठरलं, म्हणजे कोण निमित्त ठरलं, म्हणजे गुरुजी होते, मित्र होते का तुम्हाला वैयक्तिक वाटायचं? ते चांगले शिक्षकही होते, वडील पण होते आणि उपजत गुण ज्याला म्हणतात आवडीचा, हा माझ्यामध्ये अगदी शाळेत पहिल्या दिवसापासून होता. मला खूप आवड होती शिक्षणाची. आत्ताचा एकही दिवस मी शाळा बुडवलेली नाही कधी. आत्ताचा जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्या चौकालगत असलेली शाळा जिल्हा परिषदेची, त्या शाळेमध्ये आपण शिकलात नाही का. तर त्या काळातली शाळा कशी होती, गुरुजी आणि एकूणच तो माहोल कसा होता नाही का? जिल्हा परिषदेची तेव्हाची शाळा ही खूप उत्कृष्ट होती. व्यंकटेश महाजन, प्रमोद महाजन खासदार यांचे वडील आम्हाला मुख्याध्यापक होते. सर्वच विषयांचे शिक्षक हे खूप नामवंत होते. आमची खूप काळजी घेत असत. आमच्या अभ्यासावर त्यांचं लक्ष असे, ते तासिका नियमितपणे घेत असत. त्यामुळे ती शाळा मला खूप आवडायची. शाळे जीवनापासूनच या ठिकाणी इतिहास या विषयाची आवड होती का नंतर लागली? शाळेत असताना आवड निर्माण झाली. बरं. एक SN जोशी नावाचे सर होते, ते मला त्यांच्या जवळची पुस्तकं, त्यांच्या वैयक्तिक संग्रहालयातली वैयक्तिक त्यांच्या घरची पुस्तकं मला वाचायला द्यायची आणि मला ते नोट्स कार्ड मला दाखव. शाळेचं जे हस्तलिखित मासिक होतं त्याच्यात तुझे लेख आले पाहिजे छापून, म्हणून ते खूप आग्रह धरत आणि त्या शाळेच्या हस्तलिखित मासिकामध्ये माझे लेख वारंवार छापून येऊ लागले. त्यामुळे आवड निर्माण झाली. जोशी सरांनी तुमच्यात लेखक जागा केला. हो. निश्चितच मला असं वाटतं की जसे आपल्याला गुरुजी लागतात त्यानुसार आपले विचार हे प्रगल्भ होतात नाही की ते गुरुजी चांगले शिकवायचे आणि म्हणून तुम्हाला वाटलं की अरे आपण सुद्धा या ठिकाणी भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो. आपण लहानपणी जेव्हा पुस्तकं वाचायचं, त्या पुस्तकामध्ये काही लेखक असतात, काही कवी असतात, असं कधी वाटलं होतं का की आज जे लेखक मी वाचतोय त्यांचा परिचय वाचतोय मी, उद्या एक दिवस मी सुद्धा लेखक होईल, असं वाटलं होतं कधी? लेखक होईल असं विद्यार्थी असताना वाटलं नव्हतं वाटलं. परंतु महाविद्यालयामध्ये जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हा हे जे प्राध्यापक शिकवतात उत्तम पद्धतीनं, त्या पद्धतीनं आपण देखील प्राध्यापक झालं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये BA फर्स्ट इयर सेकंड इयरला असतानाच निर्माण झाली होती. मला असं वाटतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसत नाही का. तुमचे वडील हुशार होते की ज्यांनी तुमचं नाव साहेबराव ठेवलं आणि तुम्ही खरंच साहेब झालात नाही म्हणजे प्राचार्य बनलात आणि साहेब झालात. अगदी मला असं वाटतं की आपण जसं जगतो, जसा विचार करतो, त्यानुसार आपलं आयुष्य आणि भविष्य घडायला असतं. सर त्या शालेय जीवनामध्ये तुम्हाला लाभलेले जे मित्र आहेत नाही का, किंवा तो जो माहोल होता, अगदी सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास सुरू होतं का इतर आणि काही गोष्टी आवडायच्या? प्रामुख्यानं मी अभ्यास की अभ्यास एवढ्या पुरता सीमित होतो. खेळ वगैरे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात माझा सहभाग तुलनेनं कमी होता. अच्छा, म्हणजे फक्त अभ्यासावर जास्त लक्ष होतं आणि ते योग्य होतं खरं तर नाही का. म्हणजे अगदी 10वी पर्यंत जो काही प्रवास आहे तो तुम्ही सांगितला आता, परंतु महाविद्यालयीन जीवन जे होतं ते कसं होतं सर? अंबेजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय हे ख्यातनाम असं महाविद्यालय होतं. त्या महाविद्यालयामध्ये खूप चांगले प्राध्यापक होते आणि मी BA फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर हे 3 वर्ष इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. सर्व विषयाचे प्राध्यापक माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी ते ग्रंथालयात चावून ठेवलं होतं की हा विद्यार्थी माझा आवडता आहे, याला लागेल ती पुस्तकं द्या, असं त्या तिथल्या ग्रंथालय सहाय्यकांना सांगून ठेवलेलं होतं. त्यामुळे प्रत्येक सरांच्या नावावर मी 2 पुस्तकं 3 पुस्तकं घ्यायचो आणि ते सर लोक मला म्हणायचे की तो नोट्स काढ, मला दाखव. माझ्या नोट्स ते तपासून द्यायचे. माझ्या BA प्रथम सत्र, द्वितीय सत्राची
जी प्रश्नपत्रिका असते त्या त्या विषयाची, ती एक आदर्श उत्तरपत्रिका आहे असं विद्यार्थ्यांना ते दाखवायचे. आणि दरवर्षी मी पहिल्या सेमिस्टरला, दुसऱ्या सेमिस्टरला आमच्या 300 मुलामध्ये मी दरवर्षी पाहायला येत होतो. हल्लीची जी संस्कृती आहे ती फेसबुक संस्कृती आहे. होय. आणि तुमची जी संस्कृती होती ती अगदी वास्तवातली बुक म्हणजे तपासणारी, मूळ चालणारी पुस्तकं पाहा. आणि मूळ पुस्तक पाहणारी संस्कृती होती. तर मला असं वाटतं की ती संस्कृती चांगली होती. ही फेसबुक संस्कृती नाही. चांगली नाही का? हाय हॅलो नाही का एवढ्या पुरतच. तर त्या काळामध्ये जे काही तुम्ही वाचन करायचं म्हणजे कुठली कुठली पुस्तकं वाचली आणि त्याच्यातनं नेमकं काय नवीन शिकता आलं खरं तर? म्हणजे प्रत्येक विषयाची म्हणजे माझं इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे 3 ऐच्छिक विषय होते. प्रत्येक विषयाचे जे उत्तम उत्तम ग्रंथ आमच्या ग्रंथालयामध्ये होते ते ग्रंथ मी त्या काळामध्ये वाचून काढले. म्हणजे तुम्हाला तुमच्या हृदयाला भावलेलं सगळ्यात चांगलं पुस्तक कोणतं? म्हणजे ते आजही तुम्हाला असं वाटतं की अरे ते बेस्ट पुस्तक आहे? प्रत्येक विषयापुरतं, अच्छा. विशेषतः इतिहासापुरतं सांगतो. येस. त्या कालखंडामध्ये डॉक्टर R.C. मुजुमदार नावाचे एक लेखक होते. त्यांची पुस्तकं खूप मला आवडायची, खूप आवडायची. मी खूप बारकाईने वाचायचो. इतिहासामध्ये हा जो इंटरेस्ट आहे तो अगदी टप्प्याटप्प्याने वाढत गेला. तुम्ही मग एक उल्लेख केला की महाविद्यालयीन आयुष्यामध्ये जे काही जीवन होतं, तुमचे जे प्राध्यापक मंडळी शिकवायचे आणि त्यांचं जे काही अध्यापन आहे, टीचिंग आहे, ते पाहून तुम्हाला वाटायचं की अरे आपणही प्राध्यापक व्हावं नाही का? आणि जेव्हा हे खरंच सत्यामध्ये उतरलं, काय फिलिंग होती त्यावेळेस? काय वाटायचं, काय वाटलं? 1972ला मराठवाडा विद्यापीठात तेव्हाच्या मी प्रथम श्रेणीत प्रथम आलो. आणि त्याची बातमी तेव्हाच्या मराठवाडा वृत्तपत्रामध्ये छापून आली. माझा फोटो पण आला छापून. तर ती बातमी वाचून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष होते तेव्हाचे खासदार बाबासाहेब परांजपे यांनी माझं घर शोधत शोधत माझ्या ते घरी आले. माझ्या वडिलांची भेट घेतली, माझी भेट घेतली. त्यांनी असं मला सांगितलं की तुझी नेमणूक करण्याचं आम्ही ठरवलं आहे, तुझी अपॉइंटमेंट लेटर तयार आहे, इकडे तिकडे तू कुठं जाऊ नकोस, तुला घ्यायचं संस्था पातळीवर फायनल झालेलं आहे, अगदी तू उद्या सकाळी 11 वाजता ये, अपॉइंटमेंट लेटर घे, लगेच जॉईन कर. चांगल्याचा नेहमी शोध घ्यावा लागतो. तर संस्था चालकांनी माझ्यातलं वेगळे पण काहीतरी ते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. एक तर मेरिट तर होतंच, परंतु मी BAचा विद्यार्थी या कॉलेजचा होतो आणि या कॉलेजमध्ये मला शिकवणारे जे प्राध्यापक होते सबनीस, एकनाथराव गुरुजी, G. मधुकरराव, आठवले, पेंडसे या सर्व सरांनी माझं नाव संस्था चालकांकडे रिकमेंड केलं होतं की हा विद्यार्थी चांगला आहे, याला प्राध्यापक म्हणून आपल्या कॉलेजमध्ये घ्या. मला असं वाटतं की तुमच्यातले जे काही चांगले गुण आहेत किंवा तुमच्यात एक चांगला आदर्श विद्यार्थी त्यांना भावला असेल नाही का? आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीची निवड होते तेव्हा त्याच्यामध्ये असंख्य चांगल्या गोष्टी असतात आणि त्या त्यांनी शोधल्या सुद्धा. सर, जे पूर्ण शिक्षण झालं अगदी MA पर्यंत नाही का, अगदी प्राथमिक, माध्यमिक आणि MA पर्यंत, हे शिक्षण सहज झालं का त्यासाठी खूप अगदी खडतर प्रवास होता? शिक्षण सहज झालं. खडतर प्रवास वगैरे तो काही माझ्या नशिबी आला नाही. गावातच आमच्या वडिलांची 15 एकर शेती होती. शेती उत्तम होती. वडील शेतीमध्ये कष्ट करत असत, त्यामुळे बऱ्यापैकी घर चालायचं. त्यामुळे खडतर प्रवास वगैरे म्हणजे तुमच्या शिक्षणासाठी वडिलांनी नेहमीच कष्ट घेतले नाही का? शेतीत कष्ट घेतले, शेतीमध्ये कष्ट घेतले आणि तुम्हाला त्यांनी शिकवलं. आणि पाहता पाहता की जे वाटत होतं की अरे शेतकऱ्याचं पोर आहे म्हणजे किती शिकणार आहे नेमकं, परंतु तुम्ही तुमचं टॅलेंट, तुमची हार्डवर्क या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि तुम्हाला चांगली नोकरी सुद्धा भेटली याच अंबानगरीमध्ये नाही का? सर, एक इतिहासाचे प्राध्यापक म्हणून तुमची जी ओळख आहे म्हणजे ही ओळख फक्त पगारापुरती नाही तर विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ही ओळख आहे तुमची. तर विचार असं वाटतं की विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होणं एवढं सोपं नसतं नाही का? प्राध्यापक होणं सोपं आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घर करणे किंवा त्यांना चांगलं शिकवणे ही दुसरी बाजू असते. तर कशा प्रकारे अध्यापन केलं, किती वर्ष अध्यापन केलं आणि अध्यापन करण्याची पद्धत कशी होती? 1972 ते 2009 असा 37 वर्ष आणि 2 महिने
मी इतिहासाचा प्राध्यापक म्हणून सेवारत होतो. प्राध्यापक असताना क्रमिक पुस्तकातून आपण शिकवायचं नाही. अच्छा. जे क्रमिक पुस्तक विद्यार्थ्यासाठी ग्रंथालयामध्ये उपलब्ध असतं ते आपण पाहायचं नाही. आपण संदर्भ ग्रंथांचं वाचन करायचं आणि संदर्भ ग्रंथांचं वाचन करून त्याचे संदर्भ अध्यापनाचं काम चालू असताना वर्गात विद्यार्थ्यांच्या पुढं वेगळी मांडणी करायची. क्रमिक पुस्तक हे मुलासाठी असतं आणि प्राध्यापकांनी संदर्भ ग्रंथांचं वाचन करा अशी अपेक्षा असते. ती अपेक्षा मी 1972 सालापासून विचारात घेऊन त्या दृष्टिकोनातून मी अध्यापन केलेलं आहे. त्यामुळे माझं अध्यापन मुलांना खूप आवडायचं. ते असं म्हणत की सर हे क्रमिक पुस्तकात काहीच उपलब्ध नाही आहे, तुम्ही कुठून शिकवता. त्यांना मी समजावून सांगायचो की क्रमिक पुस्तक तुमच्यासाठी असतं, रेफरन्स बुक आहे त्याची मी यादी पण द्यायचो मुलांना, इथून मी अभ्यास केलेला आहे. तर त्याचे संदर्भ विद्यार्थी त्यांच्या उत्तरात देत आणि त्यांना पण खूप छान मार्क्स पडत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिल्यापासून माझ्यावर खूप विश्वास होता की यांच्या टीचिंगमुळं आपल्याला चांगले गुण येतात हे त्यांनी अनुभवलं होतं. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेतो त्यावेळेला अनेक पुस्तकं आपण चालतो, अनेक पुस्तकं आपण वाचतो, अनेक पुस्तकं आपल्याला घ्यायची असतात नाही का. परंतु तुमचे जे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी सांगतात की गाटाळ सरांच्या नोट्स म्हणजे अगदी सुवर्णपान आणि त्याचं एकदा पारायण केलं की परत काही करायची गरज नाही. कारण जे विद्यार्थी वर्गामध्ये रेग्युलर आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स घेतल्या ते विद्यार्थी अगदी सहजपणे 60% पुढे जायचे नाही का, त्यांना फर्स्ट क्लास मिळायचा. तर हे जे असतं ना की मला असं वाटतं की त्या विषयाची प्रचंड तयारी नाही का. सर हे सगळं तयारी शिकवणंही सुरू होतं, परंतु काय असतं की एक दुसरा ट्रॅक असतो तो म्हणजे लेखक होणे नाही का. तर बरीचशी पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत. तर आम्हाला ते विचारावं वाटतं की तुमच्यातला लेखक कोणी जागा निर्माण केला, म्हणजे का लिहावंसं वाटलं. 1997ला एक पुस्तक प्राचीन भारताचा इतिहास म्हणून आमच्या एका ज्येष्ठ प्राध्यापकानं प्रकाशित केलं होतं. ते पुस्तक वाचून मी त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली की सर ह्या पुस्तकात हे राहिलं आहे, ही उणीव आहे, हे या त्रुटी राहिलेल्या आहेत. तर माझी ही कॉमेंट ऐकून त्यांना थोडंसं वाईट वाटलं. तुम्ही सहज बोलला होता. मी सहज बोललो, परंतु त्यांनी ते निगेटिव्ह घेतलं आणि त्यांनी अशी चर्चा केली माझ्याशी की तुम्ही मंडळी स्वतः तर काही लिहित नाही, आम्ही लिहितो तर तुम्ही आम्हाला नाव ठेवता आणि तुमच्याकडं तर काही आतापर्यंत आता तुमची 20 वर्ष नोकरी झाली म्हणे, तुम्ही अजून तुम्ही एखादं पुस्तक एखादी ओळ पण लिहिली नाही आणि आम्हाला नाव ठेवायला मात्र तुम्ही अगदी तत्पर आहेत म्हणे. तर तुम्ही स्वतः काहीतरी करा, आम्हाला दाखवा, अशा प्रकारचं सजेशन त्यांनी केलं. आणि योगायोगानं दुसऱ्याच वर्षी मला औरंगाबादच्या एका पब्लिशरनं प्राचीन भारताचंच पुस्तक घेण्याची ऑफर दिली. मी ते पुस्तक केवळ 4-1 महिन्यामध्ये पूर्ण केलं. माझ्या त्या पुस्तकाच्या केवळ 6 महिन्यामध्ये 2500 प्रती विकल्या गेल्या. आणि ज्या सरांनी मला म्हणजे उचून बोलले होते त्यांचं पुस्तक स्पर्धेतून मागे पडलं आणि माझं पुस्तक नंबर 1ला राहिलं. त्यामुळं तिथून जी सुरुवात झाली लेखक म्हणून, ती सुरुवात आज तागायत. तुम्ही तर काही लिहित नाही आणि आम्ही लिहितो तर तुम्ही आम्हाला नावं ठेवता, उणिवा काढता. हे जे त्यांचे बोल आहेत तुम्हाला ते लागले खरं तर. आणि मला असं वाटतं की लागलं पाहिजे खरं तर. काही गोष्टी मनावर घ्याव्या लागतात. ते बोलले नसते तर कदाचित मी लेखक झालो नसतो. निश्चितच. सर फक्त लेखक नावाला झाला नाही तर उत्तम दर्जाचं लेखन आहे आपलं खरं तर. आणि असंख्य पुस्तकं आपण लिहिली. तर 45 आकडा 45 पुस्तकं आपण लिहिली, दर्जेदार पुस्तकं आहेत, महाराष्ट्रभर पुस्तकं आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी अनेक लोकांनी त्याची पारायण केलेली आहेत नाही का. तर कुठली कुठली पुस्तकं आहेत त्याबद्दल काय सांगाल. BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, MA फर्स्ट पार्ट, MA सेकंड पार्ट, ह्या 5 वर्गांना जी पुस्तकं लागतात, जसं हे अभ्यासक्रम बदलत गेले तसं असे पुस्तकं मी सातत्यानं लिहिली. 1997 सालापासून अगदी 2009 सालापर्यंत माझे क्रमिक पुस्तकं जे आहेत
त्याची संख्या 32 झालेली आहे. 32. त्यानंतर मला पण काही लोक असं हिणवू लागले की तुम्ही फक्त कमी पुस्तकं लिहिता, तुमच्या त्यानं काही संदर्भ ग्रंथ लिहिणं होत नाही, तुम्ही कमी पुस्तकात अडकून पडलात वगैरे वगैरे, तर तुम्ही ह्यातून बाहेर पडलं पाहिजे, अशा पद्धतीचा सल्ला मला माझ्या काही मित्रांनी पण दिला होता. तो योग्य होता का? आणि तो सल्ला मला खूप योग्य वाटला आणि म्हणूनच मी नंतर संदर्भ ग्रंथांकडे वळलो. पहिल्यांदा मी माझा PhDचा प्रबंध जो आहे सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ, हा प्रबंध मी प्रकाशित केला. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे खासदार होते सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ, हा तुमचा प्रबंध PhD आणि ते पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं. ते वर्ष कोणतं? 1993ला मी PhD झालो. प्रबंध अप्रकाशित अवस्थेमध्ये होता, परंतु 2007 साली मी तो प्रबंध प्रकाशित केला. म्हणजे अनेकांना तो वाचता आला नाही. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे खासदार होते शंकरराव मोरे म्हणून, ते सोलापूरचे पण खासदार होते, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक होते. त्यांच्यावर एक पुस्तक लिहा अशा पद्धतीची एक ऑफर मला साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांनी दिली होती. तर शास्त्राचं पुस्तक आहे म्हणून मी ते खूप गांभीर्याने घेतलं आणि मग ते पुस्तक मी तयार केलं, DTP करून पाठवलं औरंगाबादला. परंतु शंकरराव मोरे हे RSSचे टीकाकार होते फार मोठे आणि 2004 नंतर असं काही झालं असेल की RSS प्रेम करणारी माणसं साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर आली असावी. तर माझं ते पुस्तक साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलंच नाही. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, हे केलं ते केलं, परंतु एकाही पत्राचं मला उत्तर आलं नाही. शेवटी मी माझ्या खर्चानं महाराष्ट्राचे शिल्पकार शंकरराव मोरे हे हा छोटेखानी ग्रंथ लिहिला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे त्या पुस्तकाच्या 250 प्रती त्यांचे नातू रवींद्र मोरे यांनी खरेदी करून पुणे शहरामध्ये त्या शाळा कॉलेजच्या ग्रंथालयांना, सार्वजनिक ग्रंथालयांना मोफत वाटलं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत थांबायचं नाही, हा तुमचा स्वभाव आहे. त्यानंतर आंबेडकरी चळवळीचा इतिहास हा 592 पानाचा माझा एक ग्रंथ आहे. त्याही ग्रंथाच्या 3 आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्याही ग्रंथाबद्दल प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनी माझं कौतुक केलेलं आहे. म्हणजे अध्यायात आजच्या तारखेपर्यंत जी आंबेडकरी चळवळ मी कव्हर केलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण आणि शासन असा एक 592 पानाचा ग्रंथ, त्याच्या पण 3 आवृत्त्या आतापर्यंत निघालेल्या आहेत. त्याही ग्रंथाला विशेषतः राजकीय कार्यकर्त्यांना तो ग्रंथ फार उपयुक्त आहे. त्याचं कारण असं आहे, त्या पुस्तकामध्ये 1962 सालापासूनच्या सगळ्या निवडणुका, 1962 सालापासूनचे सगळे राजकीय पक्ष, त्यानंतर महिला नेतृत्व, महत्त्वाचे राजकीय नेते, अशा पद्धतीने त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि सगळे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पासून ते अगदी एकनाथ शिंदेपर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्यांनी जे शासन निर्णय घेतले त्याचा खूप सूक्ष्म असा अभ्यास करून ते पुस्तकाची मांडणी आपण क्रमिक पुस्तक, ते संदर्भ ग्रंथ, हा प्रवास. आणि आता पूर्ण अगदी MPSC असेल, UPSC असेल, आणि MPSC साठी माझी आतापर्यंत मी 5 पुस्तकं दिलेली आहे. त्यातलं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक माझं खूप गाजलं. त्याच्या जवळपास 1 लाख प्रती विकलेल्या आहेत. त्याशिवाय आधुनिक भारताचा इतिहास असं एक पुस्तक आहे, ते 766 पानाचं आहे. त्याच्या पण 12 आवृत्त्या आतापर्यंत निघालेल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह असा एक 10,000 प्रश्न मी तयार केलेले आहेत. त्याही पुस्तकाच्या 8 आवृत्त्या गेलेल्या आहेत. त्यानंतर अलीकडे भारतीय कला आणि संस्कृती असं एक पुस्तक नव्यानं मार्केटला आलेलं आहे. इतकं लिखाण, इतकं वाचन, नाही का, मला मुद्दाम विचार असं वाटतं की हल्ली बघतो आपण की वाचन संस्कृती एवढी राहिली नाही का, परंतु ती जपली पाहिजे. अगदी एखाद्या लेखकाचं पुस्तक जेव्हा प्रकाशित होतं, आपण पुस्तक घेतो, वाचतो आणि ठेवून देतो, परंतु जी व्यक्ती ती पुस्तक लिहिते त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तर एक विचार असं वाटतं, एवढी पुस्तकं लिहिली,
यासाठी आपण केलेला अभ्यास, वाचन, संशोधन नेमकं काय, किती वर्ष केलं, याचं संशोधन कसं करायचं नेमकं ते सांगा सर. नाही, सतत वाचन, सतत अभ्यास, सतत लिखाण, पुस्तकांची खरेदी. माझ्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहालयामध्ये 2-1,000 पुस्तकं आहेत की वैयक्तिक आपण खरेदी हे केली. सतत सुरू होतं नाही, म्हणजे सतत हे वाचन सुरू होतं. सतत वाचन. माझा जो दररोजचा जो दैनंदिन माझं जे आहे, पहाटे 4ला उठणं, 5ला अभ्यासाला बसणं, दररोज किमान 100 पानांचं वाचन करणं, दररोज 4 ते 5 पानाचं लिखाण करणं, ते ऑनलाईन पाठवणं, त्यानंतर ते DTP होऊन आलं की ते चेक करून पुन्हा ऑनलाईन पाठवणं, अशा पद्धतीनं मी दिवसभर कामामध्ये एंगेज असतो. इतिहासाची पानं लिहिता लिहिता तुम्ही स्वतःच आता एक सुवर्ण पान झाला सर, काय वाटतं नेमकं आज? ते मला माझ्या वैयक्तिक कामाबद्दल मी खूप आनंदी आहे. आपण कुणाच्या तरी उपयोगाला येत आहोत विद्यार्थ्यांच्या, ही भावनाच मला माझं वय वाढवणारी आहे. निश्चितच सर. कदाचित आज तुमचं वय रनिंग 75 आहे नाही का, पण तरी फ्रेश वाटतं. याचं कारण असं आहे की सतत काही ना काहीतरी लिखाण सुरू आहे, सतत काही ना काहीतरी द्यायचं सुरू आहे नाही का, आणि देणारा हा नेहमी श्रेष्ठ असतो असं मला वाटतं. सर, पहिल्यापासून जे आहे अगदी फक्त लिखाण होतं का तुमचं जे काही बाकीचं जे काही फ्रेंड सर्कल आहे, म्हणजे मित्रातले गाठा कसे होते नेमकं ते सांगा. ते मित्र मला तुलनेनं फार कमी होते. अच्छा. जे काही मित्र होते ते गळतीमध्ये 10वीपर्यंत बरेचसे गळून गेले. BAला पण मित्र होते, पण मित्रांची संख्या तुलनेनं मला असं वाटतं की ज्याचा कमी आहे. ज्याला सहवास पुस्तकांचा असतो त्याला मित्रांसहवास कमी लागतो नाही का? कमी. निश्चितच सर. विद्यापीठामध्ये मी खूप महत्त्वाच्या पदावर काम केलेलं आहे. 15 वर्ष मी मराठवाडा विद्यापीठामध्ये इतिहास अभ्यास मंडळाचा सदस्य होतो. 5 वर्ष इतिहास अभ्यास मंडळाचा अध्यक्ष होतो. विद्यापीठामध्ये RR कमिटी एक असते, त्यानंतर फॅकल्टी इम्प्रुव्हमेंट कमिटी एक असते, अकॅडमिक काउन्सिल असतं. त्या सर्व कमिट्यावर मी 5 वर्ष सदस्य म्हणून काम केलेलं आहे. इतिहास विषयाचे विभाग प्रमुख स्वामी रामानंद महाराज अंबाजोगाई आणि ते प्राचार्य नाही का, हा तो प्रवास करतो. तर एक इतिहास विषयाचे विभाग प्रमुख म्हणून जे आपण कार्य केलं आहे अध्यापनाचं, त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना आपण अगदी गाईडलाईन दिली आहे, अगदी MPhil असेल किंवा PhD असेल, ते सांगा सर. माझे 5 विद्यार्थी PhD झालेले आहेत आणि 10 विद्यार्थी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून 10 विद्यार्थ्यांनी माझ्या गायडन्सखाली MPhil पूर्ण केलेलं आहे. तर संशोधनाच्या बाबतीत अलीकडं खूप म्हणजे असा वाईट अनुभव येतो आहे. म्हणजे MPhilचा विषय PhDला घ्यायचा किंवा संशोधनाचं काम गांभीर्याने करायचं नाही, अशी एक वृत्ती विद्यार्थ्यामध्ये वाढत चाललेली आहे. म्हणजे PhD करत असताना तो जो विद्यार्थी असतो तो फारसा अभ्यास करत नाही, काहीतरी लिहून आणतो, काहीतरी दाखवतो, सर लवकर लवकर करून घ्या, म्हणजे मला नोकरी लागणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर मला मोकळं करा, अशा पद्धतीनं विद्यार्थी खूप प्रेशर आणतात, लवकरात लवकर माझं काम पूर्ण करा वगैरे. पण संशोधन हे काय लवकरात लवकरची गोष्ट नाही, त्याला वेळ लागतो आणि तेवढी कमीत कमी 3 वर्ष PhD होण्यासाठी लागतातच. तेवढी वाट पाहिजे, तेवढा अलीकडे विद्यार्थ्यांना खूप घाई झाली, लवकर पाहिजे सगळं. मला असं वाटतं की वेळ द्या, हो. अभ्यास करा, संशोधन करा, की जेणेकरून काहीतरी दर्जेदार बाहेर येईल आणि लोकांना ते वाचता येईल आणि समाजासाठी उपयोगी ठरेल नाही का. सर, याच्या व्यतिरिक्त जे खाजगी आयुष्य आहे तुमचं, अगदी तुमचं जे कुटुंब आहे नाही का, तुमच्या म्हणजे हे सगळं करत असताना कुटुंबाला आपण दिलेला वेळ किंवा तुमची मुलं असतील त्यांना दिलेला वेळ ते सांगा सर. मला 2 कुटुंबात रमणारे गुरुजी कसे होते? मला 2 मुली आहेत. दोन्ही मुली कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहेत. दोन्ही मुलींच्या अभ्यासाकडं मी पालक म्हणून त्यावेळी खूप लक्ष घातलेलं आहे.
आणि एक मुलीचा विवाह 2003मध्ये, दुसऱ्या मुलीचा विवाह 2007मध्ये उत्तम उत्तम पद्धतीची स्थळ पाहून मी करून दिलेलं आहे. आणि माझ्या दोन्ही मुली उत्तम पद्धतीनं सेटल झालेल्या आहेत आणि अभियांत्रिकी शाखेमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये त्या मोठ्या पदावर आणि मोठ्या पगाराच्या हुद्द्यावर काम करत आहेत. त्याचा मला पालक म्हणून खूप आनंद आहे. मला असं वाटतं की तुम्ही लेखक म्हणून तर उत्तम आहातच आणि पालक म्हणून सुद्धा उत्तम आहात. मला असं वाटतं की प्रत्येक भूमिका माणसाला चांगली निभावता आली पाहिजे आणि ते तुम्हाला जमलं असेल, नाही का सर? अगदी विचारावंच वाटतं की हल्ली जी वाचन संस्कृती कमी होते, एक लेखक म्हणून काय वाटतं नेमकी काय कारणं काय असतील आणि हे चांगलं आहे? वाचन संस्कृती आता जवळपास राहिलीच नाही. महाविद्यालयामध्ये मी ग्रंथालयात वारंवार जातो. किमान 8 दिवसाला माझी एक चक्कर असते. म्हणजे आजही या वयामध्ये चक्कर आहे? 8 दिवसाला मी ग्रंथालयात जातो. मी पाहतो की महाविद्यालयामध्ये आता उपस्थितीचं प्रमाण फक्त 20% आहे आणि त्यातली फक्त 10% मुलं वर्गात बसलेली असतात आणि 10% मुलं कॅम्पसमध्ये झाडाखाली बोलत बसलेली असतात, कॉम्प्युटर आपलं मोबाईल पाहत बसलेली असतात. प्राध्यापक ग्रंथालयात जातात का याचा शोध पण आम्ही घेतो. मी सध्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचा सहसंचालक आहे. बऱ्याच वेळेस आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर खुरसाले मला म्हणतात की आपण जाऊ ग्रंथालयात प्राध्यापकांचं रजिस्टर पाहू. तर सांगायला दुःख वाटतं की वर्ष महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये न जाणारे प्राध्यापक 80% आहे. प्राध्यापकच वाचत नाही तर मुलाकडून वाचन मुलांनी करावं याची अपेक्षा कशी ठेवावी हा प्रश्न. निश्चितच आपल्यासारख्या उत्कृष्ट अशा लेखकाला, एका आदर्श प्राध्यापकाला, विद्यार्थीप्रिय प्राध्यापकाला ह्या गोष्टी खूप खंत वाटते नाही, कारण हे नको आहे असं. कारण हे वाचन संस्कृती जर टिकली तर समाज टिकेल, कारण वाचलं पाहिजे. मागच्या 5 वर्षात जी पुस्तकं खरेदी केली आमच्या महाविद्यालयानं त्याच्यावर रीडर कार्डावर एकाचंही नाव नाही. याच्यावरूनच कळतं की वाचन संस्कृती संपत आलेली आहे जवळपास. प्राध्यापकच ग्रंथालयात जायला तयार नाही आहे तर मग मुलापर्यंत ज्ञान कसं जाणार हा मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की ही कुठेतरी बदलायला पाहिजे. बदलायला भविष्यामध्ये जर आपल्याला हे सगळं मजबूत करायचं असेल, आपल्याला चांगला समाज घडवायचा असेल तर दर्जेदार पुस्तकं विद्यार्थ्यांसमोर. प्राध्यापक हा ज्ञानवाहक आहे. म्हणजे ग्रंथालयातली पुस्तकं आणि विद्यार्थी त्याच्यामध्ये तो उभा आहे. त्याचं वाचन वाढलं पाहिजे अगोदर, तरच ते मुलांपर्यंत जाऊ शकतं. सर वारीकडे ही प्रक्रिया थांबलेली. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये जसं तुम्ही इतिहास विषयाचे विभाग म्हणून राहिलात तसं प्राचार्य म्हणून सुद्धा काम करतात, नाही का, त्यानंतरच्या काळामध्ये. तर प्राचार्य म्हणून कुठे कुठे काम केलं आणि तो अनुभव सांगा. मी सेवानिवृत्तीनंतर परळी वैजनाथ त्या ठिकाणी विवेकानंद महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी मी 2 वर्ष प्राचार्य होतो. त्यानंतर आंबेजोगाई तालुक्यामध्ये आपेगाव म्हणून एक गाव आहे, तिथं मी 1 वर्ष प्राचार्य होतो. त्यानंतर जाफराबाद हे जालना जिल्ह्यातला एक तालुका आहे, त्या ठिकाणी मी 6 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. तर या ठिकाणी काम करत असताना असा अनुभव आला की विद्यार्थ्यांची प्रचंड ॲबसेंटी आहे, मुलंच येत नाहीत, प्राध्यापक नेमत नाही किंवा जे नेमले आहेत त्यांना वेतन देत नाही. तर नॉन ग्रँड कॉलेजमध्ये मी प्राचार्य होतो. कॉलेजच्या खूप अडचणी आहेत. महाराष्ट्रामध्ये नॉन ग्रँड कॉलेजची संख्या पण खूप वाढत चाललेली आहे. सर मला असं वाटतं की ज्या त्या परिस्थितीनुसार ते चाललेलं असेल, नाही का, परंतु ती सगळी महाविद्यालय उभा करण्याचं मी प्रामाणिकपणे काम केलं. निश्चितच, कारण आपलं कामच आहे उभा. त्या ठिकाणचं मी पहिला प्राचार्य आहे. परळीमध्ये मी पहिला प्राचार्य आहे, जाफराबादला मी त्या कॉलेजचा पहिला प्राचार्य आहे. त्यामुळं ते कॉलेज उभा करून देणं याच्यात मी चांगलं योगदान. सर आज वयाची 75 आपण आज पूर्ण केलेले आहेत आणि याही वयामध्ये टिल यू आर फ्रेश आणि आजही अगदी काम सुरू आहे. तर आज नेमकं काय लिखाण सुरू आहे, म्हणजे लिखाण आजही सुरू आहे, नेमकं काय करतात नेमकं या टप्प्यावर, म्हणजे आज लिखाण काय सुरू नेमकं तुमचं?
लिखाण हे सातत्यानं चालू असतं. अच्छा. माझी MPSCची जी पुस्तकं आहेत 5 पुस्तकं, त्या पुस्तकामध्ये ॲडिशन करणं, त्यानंतर काही जो मजकूर अनावश्यक आहे तो कमी करणं, ह्या गोष्टी सतत सातत्यानं चालू असतात. त्याशिवाय MPSCच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात, ब गट, क गट, मुख्य परीक्षा, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा माझ्याकडे संग्रह आहे. ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न कसे येतात, प्रश्न कसे विचारतात, हे मी बारकाईनं अभ्यास करतो आणि त्यानुसार ते प्रश्न किंवा त्या प्रश्नांची माहिती विद्यार्थ्यांना पुस्तकात दिसली पाहिजे या पद्धतीनं पुस्तकांचं करेक्शन ॲडिशन करतो. आणि आता येणाऱ्या एक 4-1 महिन्याच्या आधुनिक जगाचा इतिहास हे एक 500 पानाचं फार मोठं पुस्तक माझं मार्केटला येणार आहे. त्याशिवाय भारतीय समाजापुढील समस्या, भारतीय समाजापुढील प्रश्न किंवा समस्या या शीर्षकाचं एक पुस्तक पण माझं येत्या 4-1 महिन्यामध्ये येणार आहे. लिखाण सातत्यानं चालू आहे, त्यात खंड नाही. सेवानिवृत्ती म्हणजे या ठिकाणी एक सेकंड इनिंग असते आणि इथं माणसं काहीशी आबोल झालेली असते. मी सेवानिवृत्त झालो असं मला कोणी म्हटलं तर मला राग येतो. अरे वा. आणि मी स्वतःला सेवानिवृत्त समजतच नाही. जे सेवेत आहेत ते सेवानिवृत्त असल्यासारखं वागतात, परंतु मी सेवेत असतानाही कधी म्हणजे कामाची टाळाटाळ करणं ह्या गोष्टी केलेल्या नाही. आणि सेवानिवृत्तीनंतर सातत्यानं सतत कामात मी गुंतून घेतलेलं आहे. पाहिलं आपण की इतका मोठा अनुभव आहे, एवढं सुंदर हे आयुष्य आहे. आत्ता सरांनी सांगितलं की बरीचशी माणसं सेवेत असतानाच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हे सेवानिवृत्त आहेत, परंतु काही माणसं अशी असतात की सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा सतत काही ना काही सुरू असतं आणि म्हणून ही माणसं कधीच केव्हाच सेवानिवृत्त नसतात. तर ही नेहमीच सेवा करायला असतात. ही सेवा कुठली असते? सतत काहीतरी लिहिणं सुरू असतं, कुणाला तरी काहीतरी देणं असतं, व्याख्यान असतं आणि या सगळ्या माध्यमातून ही माणसं समाज जिवंत ठेवण्याचं काम करतात. मला असं वाटतं की पैशापुरते जगू नका, तर जगत असताना इतकं भरभरून जगा की अनेक लोकांना वाटलं पाहिजे की असंच जगणं माझं पाहिजे. आज सर हे फक्त काही विशिष्ट घटकापुरते नाही, तर अनेक संबंध, अनेक महाराष्ट्रातील अनेक तरुणांसाठी ते आदर्श आहेत, आयडॉल आहेत. सर मी एवढंच म्हणेन की याही वयामध्ये तुम्हाला आणखी चांगलं चांगलं लिहिता यावं, तुमच्याकडे आणखी चांगलं प्रकाशन बाहेर पडावं आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावं, कारण ते असेल तरच लिहिता येईल नाही का. निश्चितपणे या ठिकाणी सरांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज.